नमस्कार मित्रो. मागील भागात सांगितल्याप्रमाणे या सत्रामध्ये मी महाभारत कथेतील आदिपर्वातील जरत्कारू कथा या कथेचं निवेदन करतो. पण जरत्कारू कथेची सुरुवात करण्यापूर्वी एक छोटंसं निवेदन. महाभारतातील कथा आणि एकूणच पुराणातील कथा ह्या चमत्काराने भरलेल्या आहेत. अनेक प्रकारचे चमत्कार, वर देणं, परमेश्वर प्राप्ती, शाप देणं, मंत्रोच्चारानं अग्नी निर्माण करणं, शस्त्र निर्माण करणं, अशा प्रकारचे अनेक प्रसंग या कथामध्ये घडून येताना दिसतात. या कथा आपण आहेत तशाच शब्दशः स्वीकारायच्या की शब्दापलीकडला काही अर्थ त्यामधून शोधण्याचा प्रयत्न करायचा? शब्दापलीकडला असा अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न करतो. नेहमीच तो यशस्वी होतो असं नव्हे, पण मी प्रयत्न करतो आणि हे खूप वेळ खाऊ काम असतं. मी शोधलेला अर्थ नेहमीच सगळ्यांना पटण्यासारखा असेल असंही नाही, आणि तो सगळ्यांना पटलाच पाहिजे असा माझा दुराग्रह सुद्धा नसतो. हा शेवटी माझा अर्थ असतो आणि ह्या वेळखाऊ कामामधून मी शोधलेला जो अर्थ असतो तो मी आपल्या सांप्रतच्या, आपल्या वर्तमानातल्या आयुष्याशी जोडून बघण्याचा प्रयत्न करतो. या काही पुराणातल्या ज्या कथा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या भाकड कथा आहेत असं समजण्यापेक्षा त्यांना अगदी आपल्या सांप्रतच्या आयुष्याबरोबर सुद्धा जोडता येणं शक्य असतं. अर्थात आपल्या सांप्रतच्या वर्तमानातल्या आयुष्याशी त्या कशा प्रकारे जोडायच्या हे कौशल्य ज्याचं त्याच. जरत्कारू ऋषींच्या कथेपूर्वी हे निवेदन करण्याची मला गरज वाटली, याचं कारण पुढील भागामध्ये स्पष्ट होईल. तर आता आपण जरत्कारू ऋषींची कथा बघूयात. ऋषी जरत्कारू हे यायावर ब्राह्मण आहेत. इथं जरत्कारू आणि यायावर या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. यायावर ब्राह्मण हे दरिद्री आहेत, पण त्यांचं दारिद्र्य हे त्यांनी स्वतःच ओढवून घेतलेलं दारिद्र्य आहे, कारण ते संसार चक्रामध्ये पडू इच्छितच नाहीत. ते कठोर तपस्वी आहेत. आणखीन संसार चक्रामध्ये पडणं, अर्थार्जन करणं या गोष्टी त्यांना मान्य नाहीत आणि त्यामुळं ते भिक्षेकरी आहेत. सतत भ्रमंती करत असतात. सतत पृथ्वी पर्यटन करत असताना संध्याकाळी ज्या ठिकाणी सूर्यास्त होईल त्या ठिकाणीच, त्या वस्तीवरच ते रात्रभर मुक्काम करतात आणि सूर्योदयापूर्वीच ते गाव सोडून पुढील पृथ्वी पर्यटनासाठी निघून जातात. ज्या ठिकाणी सूर्यास्त पाहिला त्या ठिकाणी सूर्योदय बघायचा नाही, हा असा त्यांचा नित्याचा दिनक्रम. तर जरत्कारू ऋषी हे असे यायावर ब्राह्मण आहेत. जरत्कारू या शब्दाचा अर्थ शोधणं सुद्धा गरजेचं आहे. जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण, क्षीणपणा, दुर्बलपणा, आणि कारू याचा अर्थ दयनीय किंवा अत्यंत करुणापूर्ण, दारुण असा त्याचा अर्थ आहे. या दोन शब्दापासून, जरा आणि कारू या दोन शब्दापासून जरत्कारू हा शब्द बनलेला आहे. जरत्कारू ऋषींची काया, शरीर हे वार्धक्यामुळे क्षीण झालेलं आहेच, पण तसं ते त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे सुद्धा क्षीण झालेलं आहे. ते आजन्म ब्रह्मचारी आहेत आणि ऊर्ध्वरेता अवस्थेतच, म्हणजे ब्रह्मचर्य अवस्थेतच ज्ञानप्राप्ती करून घ्यावी, परलोक प्राप्ती करून घ्यावी, मोक्ष प्राप्ती करून घ्यावी हा त्यांचा निर्धार आहे. आणि या कठोर जीवनक्रमामध्ये त्यांचं शरीर
क्षीण झालेला आहे, वृद्धही झालेला आहे. पण त्यांच्या वृद्धत्वाचं आणि क्षीणपणाचं, वृद्धत्वातील क्षीणपणाचं केवळ तेच एक कारण नाही, त्यांचा आहार हे सुद्धा त्याचं कारण आहे. काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की ते केवळ वायुभक्षण करूनच आपला उदरनिर्वाह करीत, तर काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की केवळ सुकलेल्या वेलींची आणि झाडांची सुकलेलीच पानं खाऊन ते शरीर रक्षण करत. आता यातील अतिशयोक्तीचा भाग जरी सोडला आपण, तरी सुद्धा एवढं आपण समजू शकतो की त्यांचा आहार अत्यंत मित म्हणजे कमी आहे आणि तो पोषणासाठी, शरीर पोषणासाठी खूपसा उपयुक्त आहे असंही नव्हे. आणि त्यामुळंच त्यांचं शरीर वार्धक्यामुळं, कठोर तपश्चर्यामुळं आणि त्यांच्या आहार नियंत्रणामुळं क्षीण झालेलं आहे, दुर्बल झालेलं आहे. तर असे हे जरत्कारू ऋषी यायावर ब्राह्मण सतत भ्रमंती करणारे, सतत पृथ्वी पर्यटन करणारे. एकदा पृथ्वी पर्यटन करत असतानाच ते एका खंदकाजवळ येतात. आणखी खंदकामध्ये वाकून बघितल्यानंतर त्यांना असं दिसून येतं की तिथं अत्यंत क्षीण झालेल्या अशा तंतूला अधोमुख म्हणजे उलटे लटकलेले काही पितर आहेत. पितर म्हणजे मृतात्मे. ह्या मृतात्म्यांना बघून ते दयनीय अवस्थेत आहेत, अधोमुख लटकलेले आहेत आणि क्षीण तंतूला एका कड्याच्या टोकाशी असलेल्या वाळ्याच्या झुडपाच्या क्षीण अशा तंतुमुळाला ते लटकलेले आहेत, अधोमुख लटकलेले आहेत. आणि हा क्षीण तंतू सुद्धा तिथंच असणारा एक उंदीर हळूहळू कुरतडत आहे. म्हणजे हा क्षीण तंतूही काही काळानं तुटून पडणार आहे. आणखी त्यानंतर हे पितर जे सध्या लोंबकळत आहेत ते गर्तेत पडणार आहेत. तर अशा दयनीय अवस्थेतील पितरांना बघून जरत्कारू ऋषी त्यांच्यावर दया येऊन त्यांना विचारतात की ह्या तुमच्या दयनीय अवस्थेचं कारण काय, आणखी यावर काही उपाय आहे का. त्यावर हे पितर असं सांगतात की या आमच्या दयनीय अवस्थेला कारण असणारा आमचा मुलगाच आहे, आमचा वंशज, आमचा शेवटचा पुत्र हाच आमच्या ह्या दयनीय अवस्थेला कारण आहे. याचं कारण हा आमचा जो मुलगा आहे त्याने विवाह केलेला नाही आणि अपत्य प्राप्तीचा कुठलाही विचार त्याच्या मनामध्ये नाही. त्यामुळं मृत्यूलोकीच्या आमच्या पितृतर्पणासाठी आम्हाला त्याच्या मृत्यूनंतर कुणी वंशजच उरणार नाही, त्याला बंधू नाही, त्याला भगिनी नाही. आणि त्यामुळं आमचा वंशक्षय होणार, आमचा वंशखंड होणार. आणि ह्या सगळ्याला कारण आहे तो आमचा जरत्कारू नावाचा पुत्र, जो शेवटचा वंशज आहे, तोच त्याला कारण आहे. आणि त्याचा विवाह करण्याचा आणि अपत्य प्राप्ती करून घेण्याचा कुठलाही विचार नाही. आणि त्यामुळं हा आता आमचा आम्ही पुण्य लोकातून भ्रष्ट होऊन या अधोलोकात आलेलो आहोत, आणखी नंतर गर्तेती पडणार आहोत. यावर उपाय करण्यासाठी आता जरत्कारू जवळच जो उपाय आहे तो करणार नाही, असंच एकूण चित्र दिसत आहे. जरत्कारू ऋषी हे ऐकतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं. ते आपली ओळख पितरांना दाखवतात, आणखी त्यांना सांगतात की तुमचा तो निर्दयी म्हणा किंवा दुर्दैवी म्हणा पुत्र तो मीच आहे. माझा ऊर्ध्वरेता अवस्थेतच, ब्रह्मचर्य अवस्थेतच परलोक प्राप्ती करून घेण्याचा निर्धार आहे. पण आपणाला सद्गती मिळावी म्हणून मी विवाह करण्यासाठी तयार होईन. संसार लोभाने संसार चक्रात पडण्याची माझी अजिबात इच्छा नाही, किंवा विषय लालसेनं सुद्धा मी विवाह करणार नाही. तर केवळ अपत्य प्राप्ती करून पितृऋणातून मुक्त व्हावं एवढ्याच इच्छेनं, एवढ्याच हेतूनं आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी एवढ्याच हेतूनं मी विवाह करण्यास तयार होईन. पण माझ्या काही अटी आहेत. त्या अटी अशा: मी ज्या भार्येशी विवाह करीन तिचं नाव सुद्धा जरत्कारू असंच असायला हवं. शिवाय तिचं
भरणपोषण सुद्धा मी करणार नाही. कारण संसार चक्रात पडणं आणि अर्थार्जन करणं हे तपश्चर्येसाठी विरुद्ध असणारे गोष्टी आहेत. माझ्या तपश्चर्येमध्ये खंड पडून संसार चक्रामध्ये पडणं आणि अर्थार्जन करण्याचा मार्ग स्वीकारणं ह्या गोष्टी मला मान्य नाहीत. तर तिचं भरण पोषण करण्यासाठी सुद्धा कुणीतरी दुसऱ्यानंच तयार व्हावं लागेल. केवळ अपत्य प्राप्ती करणं आणि संतान प्राप्तीनंतर पुत्रप्राप्तीनंतर तुम्हाला सद्गती मिळवून देणं एवढ्याच उद्देशानं मी विवाह करण्यास तयार होईल. जर कुणी असा माणूस, असा पिता किंवा बंधू तिचं कन्यादान भिक्षा स्वरूपात मला करणार असेल जरत्कारू नामाच्या या कन्येचं, तर विवाह करण्यासाठी मी तयार होईल. असं आपल्या पितरांना थोडस आश्वस्त करून जरत्कारू ऋषी पृथ्वी पर्यटनासाठी पुढे निघतात. त्यानंतर अर्थातच या पृथ्वी पर्यटनाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये त्यांचा विवाह योग्य भार्येचा शोध सुद्धा सुरूच राहतो. मित्रहो, जरत्कारू ऋषींची ही कथा जी आहे ती वाटते तितकी बाळबोध स्वरूपाची नाही किंवा दुर्लक्ष करण्यासारखी नाही. आपल्या एकूणच आर्य संस्कृतीवर म्हणा किंवा पुरातन संस्कृतीवर म्हणा, आपल्या पुरातन आदिम अशा संस्कृतीतील लोकांच्या विचार प्रक्रियेवर प्रकाश टाकणारी ही कथा. आपल्या आदिम संस्कृतीच्या म्हणा किंवा एकूणच मानव जातीच्या आदी काळापासूनच्या विचार प्रक्रियेवर प्रकाश टाकत असताना ही कथा आपल्या आदिम प्रेरणा, आपली सामाजिक रचना, आपली धर्मरचना, आपल्या धर्माच्या प्रेरणा, विश्वरचना, निसर्गातील प्रेरणा, निसर्गातील सजीव चक्र, या सगळ्याच गोष्टींचा साकल्यानं विचार या कथेमध्ये होत असताना मला दिसून येतो. प्राचीन आर्यांच्या विचार प्रक्रियेमध्ये पितृऋणातून मुक्त होणं, अपत्य प्राप्ती, वंश वृद्धी, पितरांना सद्गती मिळणं या गोष्टींना खूपच महत्व दिलेलं दिसून येतं. काही वेळा मला ही पितृऋणातून मुक्त होण्याची कल्पना, अपत्य प्राप्ती, वंश वृद्धी या सगळ्याच कल्पना मला खूपशा गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. अपत्य प्राप्ती होऊन वंशवृद्धी केली नाही म्हणून काय असं बिघडणार असतं? वंशक्षय झाला, अगदी सगळ्याच विश्वाचा म्हणा किंवा जगाचा अंत झाला म्हणून तरी असं काय बिघडणार असतं? विश्वचक्र खंडितच झालं म्हणून तरी काय बिघडणार असतं? विश्वचक्र मुळातच सुरू तरी कशासाठी झालेलं असतं? याचाही तर्कबुद्धीला पटेल असा मला कुठलाही आजपर्यंत अर्थ समजलेला नाही. माझ्या या विचाराशी सहमत होतील असे आदिम काळात आपल्या पुरातन संस्कृतीत काही लोक आहेतच. व्यासमुनींचेच एक पुत्र शुकमुनी आणि भगवान कार्तिकेय ही त्याची ठळक उदाहरणं. पण हा झाला माझा आणि खूप कमी असणाऱ्या लोकांचा विचार. तराजूची दांडी नेहमीच अपत्यप्राप्ती आणि पितृऋणातून मुक्ती या बाजूनच अधिक झुकलेली. आपल्या आजच्या संस्कृतीतही अगदी वर्तमान काळातही आपण बघतो की वंशाचा दिवा ही संकल्पना आपण सगळ्यांनी स्वीकारलेलीच आहे आणि अगदी पुरातन काळापासून वंशवृद्धीला खूपच महत्व देण्यात आलेलं आहे. हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की एकूणच विश्वरचनेमध्ये आणि निसर्गामध्ये, निसर्गाच्या साखळीमध्ये, निसर्गाच्या सजीव साखळीमध्ये, मग त्या साखळीमध्ये प्राणीवंश असोत, प्राण्यांच्या प्रजाती असोत वेगवेगळ्या की वनस्पतींच्या प्रजाती असोत, निसर्ग
यातली कुठलीही प्रजाती खंडित होऊ नये, तिचा वंशक्षय होऊ नये याची निसर्ग स्वतःच खूप काळजी घेतो असं मला दिसून येतं. कुठलीही वनस्पती प्रजाती किंवा प्राणी प्रजाती आपलं बीज नष्ट होऊ नये याची काळजी घेतं. श्रृंखला खंडित होऊ नये याची काळजी घेतं. आणि ही उपजत प्रेरणा, ज्याला बेसिक इन्स्टिंक्ट असं म्हणता येतं, अशी ही बेसिक इन्स्टिंक्ट, उपजत प्रेरणा, निसर्ग प्रेरणा कुठलाच वंश खंडित होऊ देण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ही एक जीवन प्रेरणा, जीवनाची प्रेरणा आहे. आणि अर्थात यामध्ये या एकूणच स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल किंवा अस्तित्व राखण्याच्या प्रक्रियेमध्ये काही प्रजाती नष्ट होतात, पण खंडित होऊन नष्ट होणाऱ्या प्रजाती कमी. डायनासॉर हे त्याचं एक उदाहरण. पण खंडित न होणाऱ्या प्रजाती अधिक प्रमाणात. अगदी आजच्या काळातील कोविड-19 हा विषाणू सुद्धा आणि आपली अनेक रूप बदलत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आणि मानव सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना आपणाला दिसत आहे. तर एकूणच ही जीवन प्रेरणा, ही आपला वंश खंडित होऊ न देण्याची जी बेसिक इन्स्टिंक्ट आहे, ही इन्स्टिंक्टच मला या कथेमध्ये दिसून येते. आता हे झालं या कथेमध्ये आलेलं पितृऋणासंबंधीचं माझं स्पष्टीकरण. पण हा झाला कथेचा अगदी सुरुवातीचा, पूर्वार्धाचा काही भाग. ही कथा पुढे चालू राहते. या कथेचे धुमारे एकीकडे सर्पांची माता कद्रू, गरुड आणि अरुण यांची माता विनता, आणि समुद्र मंथन, अमृत प्राप्ती, या पद्धतीनं पुढे चालू राहते. अशा अनेक कथांमधून वासुकी, जो कद्रूचा एक पुत्र आहे, वासुकीची भगिनी जरत्कारू, जिचं दुसरं नाव मनसा असं आहे, आणि मनसा ही नागांची एक प्रमुख देवता ही आहे. आणि या पद्धतीने हे पाठीमाग ही कथा अनेक इतर कथाशी जोडली गेलेली. आणि दुसऱ्या बाजूला ही कथा जरत्कारू आणि दुसरे ऋषी जरत्कारू यांचं अपत्य जे आस्तिक मुनी, त्यांच्याकडून पुढं सर्पसत्र, महाभारत आणि त्याचं महाभारताचं कथन या पद्धतीनं अधिकाधिक गुंतागुंतीची होत पुढे सरकत राहते. तर मित्रहो, उर्वरित जरत्कारू कथा आपण पुढील भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.